एकदाच मिळतं रे आयुष्य, एन्जॉय करा. पण हा एन्जॉय म्हणजे नेमकं काय? महागड्या हॉटेलांमध्ये जाऊन फोटो काढणं, वर्षातून एकदा परदेशात जाणं, की नुसतंच पैसे उडवणं? मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हे एन्जॉयमेंट फक्त वस्तूमध्ये किंवा पैशामध्ये आहे, तर तुम्ही सुखाचा चुकीचा पत्ता शोधलाय. आज आपण मनशक्ती नेटवर्कवर आयुष्य एन्जॉय करण्याचा खरा पत्ता म्हणजे सायकोलॉजिकल अर्थ समजून घेणार आहोत. आपल्याला असं वाटतं की एकदा का मला ती नोकरी मिळाली की मी एन्जॉय करेन, एकदा घर झालं की मी सुखी होईन, आपलं जे एखादं छोटंसं गोल आहे ते मिळालं की आपण सुखी होऊ. पण होतं काय? ती गोष्ट मिळाल्यावर 2 दिवस आनंद होतो, तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा आपल्या नवीन ध्येयाच्या मागे धावू लागतो. खरा प्रॉब्लेम असा आहे की आपण आनंद याला एक डेस्टिनेशन समजतो, मुक्काम समजतो. पण आनंद हा प्रवास आहे. सायकोलॉजी म्हणते ज्याला प्रेझेंट मुमेंट म्हणजे वर्तमान क्षणामध्ये राहता येत नाही, तो जगातला कोणत्याही कोपऱ्यात गेला ना तरी आयुष्य एन्जॉय करू शकत नाही. एन्जॉयमेंट म्हणजे मनाची ती अवस्था जिथे तुम्हाला कसलीच ओढ नाही, कसलीच भीतीही नाही. तर मग खऱ्या अर्थाने आयुष्य कसं जगावं? आयुष्य एन्जॉय करणं म्हणजे नेमकं काय? तर 3 गोष्टी करून बघा. 1, छोट्या गोष्टीतला आनंद, स्मॉल विन्स. पाऊस पडत असताना चहा पिणं, वाह! मुलांसोबत खेळणं, किती मज्जा. आणि एखाद्या जुन्या मित्राशी मन मोकळं बोलणं. या छोट्या गोष्टींमध्ये जे समाधान मिळतं ना, ते कोट्यावधीच्या डीलमधून सुद्धा मिळत नाही. आणि यालाच मायक्रो जॉय म्हणजे छोट्या गोष्टीतला आनंद म्हणतात. तुलना करणं थांबवा. सोशल मीडियावर रीलमधलं लोकांचं आयुष्य बघून स्वतःच्या रिअल आयुष्याची तुलना करू नका. दुसऱ्याचं ताट बघण्यापेक्षा स्वतःच्या ताटातल्या अन्नाचा आस्वाद घेणं मनमुरादपणे, यालाच एन्जॉयमेंट म्हणतात. फ्लो स्टेट शोधा. असं एखादं काम करा ज्यात तुम्ही स्वतःला विसरून जाता. मग ते पेंटिंग असो, स्वयंपाक असो, गिटार वाजवणं असो, एखादा खेळ असो, गप्पा मारणं असो. जेव्हा तुम्ही स्वतःला विसरता ना, त्यावेळेसच तुम्ही खऱ्या अर्थाने जगता. आनंदाची चावी तुमच्या खिशात आहे ॲक्च्युली. लक्षात ठेवा, आयुष्य एन्जॉय करायला खूप पैशांची अजिबात गरज नसते, तर मोकळ्या मनाची आणि जागरूकतेची गरज असते. उद्यासाठी आजचा आनंद मारू नका. आजचा दिवस पुन्हा येणार नाही. आयुष्य सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. व्हिडिओ कसा वाटला? सोबतच एन्जॉयमेंट म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आनंदी राहा, भरभरून जगा.